नमस्कार. निर्झरा क्रिएशन या यूट्यूब चॅनलवर आपण ऐकतो आहोत गोरख पवार निर्मित आणि सुवर्णा पवार खंडागळे लिखित हिकमत या कादंबरीचं क्रमशः वाचन. नक्की ऐका, आपल्या प्रतिक्रिया कळवा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, मित्रमंडळींना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. या कादंबरीतली सर्व पात्र घटना काल्पनिक आहे. याचा वास्तविक जीवनाशी काही संबंध आढळून आला तर निव्वळ योगायोग समजावा. गेल्या भागात आपण ऐकलं, पांडुरंग आणि पद्मिनीचं धूमधडाक्यात लग्न झालं. जेजुरीला जायचं ठरलं. जेजुरीला जाताना पांडुरंगनं आणखी एक पेच करून टाकला. त्यानं टीसीला जाऊन सांगितलं की मी 12 वर्षाच्या आतला आहे. टीसीने ओळखलं. त्यांना पोलिसांच्या हवाली केलं. पण सुमा पुढं झाली, शहाण्यासारखी बोलू लागली. जशा जमल तशा हिंदीत ती पोलिसांना बोलली. 4 आण्याचं नाणं साहेबाच्या हातावर ठेवलं आणि तिथून सुटका करून घेतली. सगळी खुश झाली. इकडे दगडूचं दुखणं वाढत होतं आणि त्याचं वैदोगिरीचं काम धोंडा शिकत होती. सदावाण्याची गाय धोंडानं वाचवली. दगडूलाही त्याचं कौतुक वाटलं आणि सदावाण्याने शेरभर तूप आणि 5 पायल्या गहू घरला आणून दिला. तिनं दगडू अण्णाला सांगितलं की तुम्हाला जे जे शक्य आहे ते सांगा, मी ते सगळं ध्यानात ठेवीन. आता पुढे. आज आठवडा झाला तरी जेजुरीची मंडळी परत आली नव्हती. अधूनमधून त्यांच्याकडं तिचं ध्यान लागायचं. भाऊभाऊकीच्या जीवावर लांबच्या पल्ल्याला लेकाला उगीचच धाडलं असं वाटायचं. तर तुला आता बऱ्यापैकी ठाव झालंय. काविळीची मुळी तुला ठाव हाय. पांढरी काविळ असली की एरंडाच्या पानाचा रस 2-2 थेंब द्यायचं शिर्डीच्या दुधात. सारं सोपं हाय. पण चुकलं अगर इकडचं तिकडं झालं तर अवघड बी हाय. तेवढंच लोकांच्या जीवाचा खेळ हाय. लय हिकमतीनं करावं लागतंय. म्या करीन नीटस, तुम्ही काय बी काळजी करू नका, असं म्हणून तिनं वाटीभर दूध आपल्या हातानं अण्णाला पाजलं. त्याला आता बराच अशक्तपणा आला होता. जेवण जात नव्हतं. परसाकडं उचलून न्यावं लागायचं. 6.5 फूट अण्णाचा देह 2 माणसांशिवाय उचलत नव्हता. जवळ कुणी नसलं की धोंडाची फजिती व्हायची, म्हणून अण्णाच अन्न खायला धजावत नव्हता. दूध, पेज, आळण यासारखे पातळ पदार्थ पिऊन आपली भूक भागवायचा. जेजुरीला गेलेल्या लेकसुनांची वाट बघायचा. आपल्या नाही पण आपल्या लेकाच्या नशिबी खंडोबाचं दर्शन हाय म्हणून मनोमन सुखावून गेला होता. पांडुरंग खंडोबाहून परत आला की आपण जागरण गोंधळ घालू, असं त्यानं धोंडाला बोलून दाखवलं. पण धोंडानं त्याचं बोलणं कानाआड टाकलं. आपल्या हौसपायी मुख्या चित्राबाचा जीव घ्यायचा, त्यापेक्षा तुम्ही जलंबर खंडोबाच्या नावात आईतवार करा, असं तिनं दगडूला सुचवलं. पहाटचं कोंबडं आरवायच्या टायमाला गाडीची सिटी ऐकून पांडुरंग जेजुरीहून आला असल असं दगडूला वाटलं होतं. तांबडं फुटताना कुत्र्याला हाड हाड म्हणणारा रघूचा आवाज ऐकून धोंडा बाहेर आली. तिनं एवढ्या सकाळी लेकासुनांवरनं मीठ भाकर उतरून टाकली. भंडाऱ्यानं पिवळं धमक झालेला लेकसुनाचा अवतार बघून धोंडा मनोमन हसू लागली. आलाव का म्हाळसा बानू आणि खंडेरायाला भेटून, असं म्हणून तिनं पद्मिनीला मटकन आपल्या कडेवर उचलून घेतलं. पांडुरंगच्या तोंडावरून हात फिरवीत ती त्याचं देवाहून आलेल्या पायाचं दर्शन घ्यायला वाकली. तवा आये असं काय करतीस, असं म्हणीत पांडुरंग दूर पळाला. तिनं अण्णाच्या हातावर भंडारा वाटी ठेवीत दोघा लेकरांना अण्णाचं दर्शन घ्यायला लावलं. पोरांच्या येण्यानं अण्णा हरकून गेला आणि पांडुरंगला म्हणाला, बाबा आता लय झालं लाड, जावं शाळेत उद्या, असं म्हणून त्यानं पांडुरंगला जवळ घेतलं. पांडुरंग म्हणाला, अण्णा आता लई शाळा बुडाली, गुरुजी मला मारील. तेव्हा म्या काही शाळेत जाणार नाही, म्या आता इकडंच राहणार तुझी काळजी घ्यायला, असं म्हणून तो मटकन अण्णाच्या पायाजवळ बसला. अण्णा म्हणाला, नाही नाही, आता सूनबाई जाईल तपल्या माहेराला, तू काय करायचा इकडं. अण्णा मला त्याचं काय बी घेणं नाही, म्या तुझ्यासाठी राहणार आहे, तुला कोण बघणार. आई बी दमून जाती, मला तिकडं करमत नाही, आता मी जाणार नाही. दोघा बापलेकाचं बोलणं मधीच तोडीत धोंडा म्हणाली,
नाही बाबा, तू साळत जा. तुझ्या बापाचं सारं म्या करीन. अरे शाळा शिकलं तरच जोम हाय, नाहीतर पोटासाठी कुणाचा बी गुलाम व्हायला लागतं. काय बी काम करावं लागतं. आपण गेलो होतो की ऐकायला तडवळ्याला, तवा तू कळता होतास. बाबासाहेब आंबेडकर काय म्हणाले होते? गोरगरिबांनी सुद्धा पोटाला चिमटं घेऊन शिकलं पाहिजे. पांडुरंग म्हणाला, ए आई, मी घेणार चिमटा पोटाला. असं म्हणून त्यानं पोटाला इथंच चिमटा घेतला. म्या घेतला पोटाला चिमटा, असं म्हणून जोरजोरात हसू लागला. इथं राहून माझं होईल शिक्षण आपोआप, मला बार्शीला जायची काय गरज नाही. त्याचं हे आगाऊ बोलणं ऐकून धोंडानं लाडानं त्याच्या गालावर हळूच सापट मारली. पद्मिनी कळती होईस्तवर तिला स्वतःचा आंघोळ वेणीफणी करायला येऊस्तवर घारीपुरीला ठेवावं असा पद्मिनीच्या आईचा सांगावा होता. धोंडालाही इकडं जास्तीचं काम होतं. आवडा पद्मिनी एवढीच होती. शिवाय दगडू अंथरुणाला खिळून होता. त्याचं सारंच धोंडाला करावं लागायचं. पद्मिनीनं घारीपुरीला राहणं हे तिच्या फायद्याचं होतं. तिनं लगेच संमती दिली. आता पद्मिनी घारगावला तर पांडुरंग बार्शीला शाळेत गेला होता. पण अण्णा अंथरुणाला खिळून असल्यानं पांडुरंगचं मन अभ्यासात लागत नव्हतं. त्यात लग्नाच्या निमित्तानं भरपूर दांड्या मारल्यानं अभ्यास पुढं गेला होता. मुळात इंग्रजी कच्चा असलेला पांडुरंग इंग्रजीचा अभ्यास करायला कंटाळा करी. CS पाटील गुरुजींनी इंग्रजीचं व्याकरण केलं नाही म्हणून पांडुरंगला बेंचवर उभं केलं. दिवसभर बेंचवर उभं राहून पांडुरंगचे पाय दुखू लागले. शिवाय वर्गातल्या इतर मुलांसमोर त्याचा घोर अपमान झाल्याची खंत मनात होती. दुसऱ्या दिवशी पुन्हा व्याकरण करण्यावरून गुरुजींनी छडीनं सपासप हातावर मारलं. हाताला मोठमोठे फोड आले. त्या रात्री हातपाय दोन्ही दुखत असल्यामुळं पांडुरंग शाळेत गेला नाही. उपाशीपोटी बोर्डिंगवर झोपून राहिला. आई अण्णाच्या आठवणीनं रडू लागला. रडत रडत पेटी भरली. सारी पांघरुणं, वह्या, पुस्तकं तांब्या ताटली पेटीत टाकली. पेटी डोक्यावर घेतली आणि बोर्डिंगच्या अधीक्षकाची नजर चुकवून थेट गावी आला. डोक्यावर पेटीचं ओझं घेऊन बसत उठत पांडुरंग गावात येईपर्यंत दिवे लागण झाली होती. चांगला अंधार पडेपर्यंत तो बाहेरच उंच उंच ज्वारीच्या शेतात लपून बसला. रात्री हळूच चोरपावलांनी येऊन मागच्या बाजूनं माळवदावर चढला. त्याला आपण पेटी घेऊन शाळा सोडून आल्यानं अपराधासारखं वाटत होतं. आपल्या शाळा सोडून येण्यानं आई अण्णा रागावतील. आधीच आजारी बापाला आपल्या शाळा सोडण्यानं खूप त्रास होईल असे नाना विचार त्याच्या डोक्यात येत होते. पुन्हा शाळेकडे जाण्याची हिंमत होत नव्हती आणि घरी जाण्याचीही भीती वाटत होती. म्हणून तो रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन रात्रभर माळवदावर राहिला. दुसऱ्या दिवशी सकाळी माळवदावर वाळत घातलेल्या वाळलेल्या भुईमुगाच्या शेंगा, त्याच्याच लग्नातली बुंदी आणि वाळल्या चपात्या कुडूम कुडूम खाऊ लागला. माळवदावरच्या लिंबाच्या सावलीला बसून राही. रात्री साऱ्यांची नजर चुकवून खाली येऊन रांजणातलं पाणी पिऊन पुन्हा वर जाऊन झोपत असे. 4 दिवस झाले तरी तो माळवदावर राहतो याचा पत्ता कुणालाच लागला नाही. 5व्या दिवशी बार्शीहून पांडुरंग शाळेत बोर्डिंगमध्ये कुठंच नाही. तो सामानासह फरार झाला असा निरोप घेऊन बोर्डिंगचा शिपाई घरी आला. पांडुरंग नाही, तो कुठंतरी निघून गेलाय या बातमीनं धोंडानं हंबरडा फोडला. तिनं रडून गागून सारा गाव गोळा केला. अंथरुणाला पडून पडूनच दगडू अण्णा पोराच्या विरहानं मोठमोठ्यानं रडू लागला. 5 दिवसापासनं मुलगा कुठं गेला असेल, त्यानं जीवाचं बरं वाईट केलं असेल का, कुणी उचलून पळवून नेलं असेल. तेव्हा मोठमोठ्या बांधकामात मुलं घातली जातात, त्यांचा बळी दिला जातो अशी वावडी होती. आजूबाजूच्या गावाला कुठं देवळाचं, कुठं पाझर तलावाचं तर कुठं सरकारी इमारती बांधण्याचं काम चालू होतं. नाना तऱ्हेच्या शंकेनं सारा गाव काळजीत पडला. दगडू अण्णाचं एकुलतं एक लेकरू कुठं गेलं असेल, ते सुखरूप परत यावं म्हणून गावातल्या आयाबाया नवस सायास करू लागल्या. देवाला साकडं घालू लागल्या. हा म्हणता साऱ्या पंचक्रोशीत बातमी पसरली. पांडुरंग सारं वर बसून आडबाजूनं बघत होता. आता तर लईच मोठी भानगड झाली. आपल्या काळजीनं बापाच्या जीवाचं बरं वाईट झालं तर काय करावं या कल्पनेनं घाबरून गेला. आईच्या डोळ्याचं पाणी तुटत नव्हतं. तिनं अन्नाचा कणही घेतला नव्हता. घरावर मरणकळा पसरली होती. पांडुरंगला जिवंतपणीच आपल्या असण्याचं मोल कळलं.
आपला वृद्ध आजारी बाप आपल्यासाठी किती घायाळ झालाय, आपले नातेवाईक गावातले लोक आपल्यावर किती माया करतात या भावनेनं त्याला गलबलून आलं. त्याला अधिक वेळ वरती दम निघेना, पण खाली जाऊन मी इथंच आहे असं सांगण्याचंही धाडस होईना. त्यानं रात्रीचा फायदा घेऊन हळूच आपली दप्तराची पिशवी पाण्याच्या रांजणावर ठेवली आणि रांजणातून पोटभर पाणी पिऊन घरावर जाऊन झोपला. सकाळी गजरा आत्यानं उठून भाऊची पिशवी ओळखली आणि पांडुरंग भाऊची साळची पिशवी हितच हाय, तवा तो हितच कुठंतरी असल म्हणून लिंबा, तायमा, रघु, सुमा यांना जोरजोरात हाका मारू लागली. तिच्या आवाजानं दगडू अण्णा जागा झाला. त्यानं धोंडाला उठवलं. त्याला स्वतःला जागेवरून हलता येत नव्हतं म्हणून तो अस्वस्थ झाला. साळची पिशवी बघून सारेच जण काय चमत्कार झाला असेल म्हणून अचंबित झाले. ज्या अर्थी पिशवी हाय त्या अर्थी पांडुरंग इथंच कुठंतरी हाय असं म्हणून लिंबानं तर्क लावला आणि बाहेर जाऊन, नानाव कुठं आहेस र तू? जिथं असशील तिथून निघून या रे बाबा असं म्हणून ओरडू लागला. आता आपली काही धडगत नाही असं वाटून पांडुरंग माळवदावर मुंढारीच्या वरती लपू लागला, पण त्याला जास्त वेळ लपता आलं नाही. एव्हाना रघु तरातरा दारातल्या लिंबाच्या झाडावर चढला होता. मुंढारीच्या कडेला आपला अंग चोरीत पालथा पडलेला पांडुरंग त्याला दिसला. तो हळूच झाडाहून खाली आला. पानईहून मटकन उडी घेऊन माळवदावर चढला आणि गाफील असलेल्या पांडुरंगला गपकन गचुरीला धरलं. का रे नरसाळ्या, इथं लपतो वय? आईबापाला परेशान करतोस? चल तुझी खोडच मोडतो असं म्हणून पांडुरंगला दरदरा ओढीत आणलं. पांडुरंग जोरजोरात रडू लागला. त्याला पाहून साऱ्यांचा जीव भांड्यात पडला. आता लेकाला शाळा शिकून बॅरिस्टर करायचं का असं म्हणत लिंबा दगडूला शिव्या देऊ लागला. नाही शिकला तर जनावर राखून खाईल. एकुलत्या एक लेकराचं बरं वाईट काय झालं तर काय करशील असं म्हणून तो दगडू अण्णावर खेकसू लागला. दगडू अण्णा लेकाच्या अघोरी प्रतापानं हतबल झाला. आपल्या डोळ्याला उपर न लावीत म्हणाला, बाडू शिकू नाहीतर नाही शिकू त्याचं नसीब. आपण जन्म दिला म्हणून काय कर्माचं वाली हाव काय? उद्यापासनं राख गुरं बाडू. रागानं आपल्या अश्रूला वाट मोकळी करून देऊ लागला. धोंडानं पांडुरंगला गळ्याशी धरलं आणि बाबा असं कसं धाडस केलंस? तुझं काय झालं असतं तर आम्हाला म्हातारपणी वनवास आला असता असं म्हणत तिनं पांडुरंगचे पटापटा मोके घ्यायला सुरू केले. त्या दिवसापासनं पांडुरंगनं शाळेला रामराम ठोकला आणि त्यानं दगडू अण्णाच्या औषधाच्या विद्येला आपलं जीवन समर्पित करायचं ठरवलं. तो आता आईला औषध पाण्यात घरकामात मदत करू लागला. अण्णांची रात्रंदिवस मनोभावी सेवा करू लागला. बघता बघता घराची सारी जबाबदारी त्याच्यावर पडली. अण्णानं मात्र आता मदतीशिवाय कूस बदलणं सुद्धा सोडलं होतं. जीर्ण होऊन अण्णा अंथरुणाला खिळला होता तसं धोंडानं हाय खाल्ली. ती मनोमनातून खचत चालली होती. 8-9 माणसाचं घर चालवायचं, नवऱ्याची उठाठेव करायची, हाय नाही बघायचं, औषध पाणी, कोंबड्या, बकरी सारं सारं तिलाच बघायला लागे. लेक कधी मोठा होईल असं तिला वाटू लागे. ती तशा परिस्थितीतही आपल्या लेकरांना चांगलं चुंगलं खाऊ घालीत असे. आवडा पांडुरंग लवकर मोठी व्हावी असं तिला वाटे. मुलांना गुळ खोबरं, शेंगदाण्याचा लाडू, दूध, तूप सकस पदार्थ खाऊ घाली. तिला पांडुरंगनं लवकर मोठं व्हावं आणि आपण आपल्या सुनाला घरी आणावं असं वाटू लागलं. निर्झरा क्रिएशन या यूट्यूब चॅनलवर आपण ऐकतो आहोत गोरख पवार निर्मित आणि सुवर्णा पवार खंडागळे लिखित हिकमत या कादंबरीचं क्रमशः वाचन. संपादन प्रसाद पवार. नक्की ऐका. आपल्या प्रतिक्रिया कळवा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, आपल्या मित्रमंडळींना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.